करते, कारण किल्ला म्हणजे इतिहासाचे साक्षीदार, किल्ला म्हणजे स्वराज्याचा प्राण, किल्ला म्हणजे मावळ्यांचं बलिदान, किल्ला म्हणजे शिवरायांची दूरदृष्टी आणि आपलं सर्वात मोठं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आज वैभव काय असेल तर ते महाराष्ट्रातले किल्ले आहेत. आणि म्हणून नव्या पिढीला किल्ल्यांची जाण यावी, ज्ञान यावं आणि बांधताना काय राजांना कष्ट पडले असतील याचं भानही यावं म्हणून किल्ला स्पर्धा आयोजित केली. आणि पुन्हा एकदा गडकोट बांधण्याचा हा जो प्रघात इथं तुम्ही निर्माण केला त्या इतिहासाला, नव्या रचलेल्या इतिहासाला प्रथम मी मानाचा मुजरा करते. या सगळ्या मंडळींच्या पाठीशी उभे असणारे हे सगळे दाते आहेत, त्यांचं मनापासून कौतुक करते. कारण युवा पिढी पुढे आली पण त्यांना आर्थिक बोजा न पडू देता त्याची जबाबदारी पेलणारी जी माणसं आहेत त्यांचं मला कौतुक आहे. जोपर्यंत चांगल्याला चांगलं करण्यासाठी चांगले हात पुढे येतात तोपर्यंत वाईटाचा विजय होत नसतो. आणि म्हणून सर्व दात्यांचं मी मनापासून कौतुक करते. आज या व्याख्यानाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते देशमुख साहेब यांचं मनापासून मी ऋण व्यक्त करते. प्रथम नागरिक सरपंच साहेब यांचंही या कार्यक्रमामध्ये मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तिसऱ्या वेळी आटपाडीमध्ये ज्यांनी मला येण्याचा योग घडवून आणला ते संभाजी शेठ. खरं तर आज ते इथं ऐकायला नाहीत, या कार्यक्रमामध्ये नाहीत, ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत. पण व्याख्यान ठरवल्यापासून ते मी इथं येईपर्यंत इतके फोन करून मॅडम तो कार्यक्रम वेळेत झाला पाहिजे आणि चांगला झाला पाहिजे म्हणून सांगणारा हा सामाजिक कार्यकर्ता. खरं सांगायचं तर गावाविषयी आणि शिवरायांच्या नावाविषयी एखाद्या माणसाला किती तळमळ असते ते मी संभाजी शेठ यांच्या रूपाने जाणवलं. अगदी पाटील सर इथं आहेत, अशोक पाटील सर. या आधीही 2 व्याख्यानांसाठी सरांनी मला निमंत्रित केलेलं होतं. खरं तर मी इतिहासाची गाडी अभ्यासक नसताना किंवा कुणी मोठी संशोधक नसताना तुम्ही मला परत एकदा निमंत्रित केले. सर मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देते. खरं तर ज्यांच्या मनामध्ये शिवप्रेम आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या काळजामध्ये शिवभक्ती आहे अशा कुठल्याही माणसाला तुम्ही इथं आणून उभा केलं तर तो शिवरायांवर तासनतास बोलेल, कारण शिवचरित्रच तसं आहे. अहो अगदी स्वागत करताना हलगी वाजवणारे जे मावळे आहेत त्यांच्या हाताला माझा सलाम आहे. आणि ज्यांनी इतकं बहारदार सूत्रसंचालन केलं त्या सरांच्या आवाजालाही माझा सलाम आहे. कारण अशी माणसं महाराष्ट्रामध्ये निर्माण होणं खरंच काळाची गरज आहे. विविध कामामध्ये गुंतलेले हात कमी नाहीत, पण पुन्हा एकदा हलगीचा नादघोष करणाऱ्या हातांची गरज आहे. आणि चांगल्या माणसांसाठी जीव तोडून ओळख करून देणारे अगदी जे येत होते तर मान्यवर सर इतकं छान त्यांचं कौतुक करत होते. दुसऱ्यांचं कौतुक करणारी माणसं समाजात फार कमी आहेत आणि म्हणून त्यांच्या कौतुकाला माझी मनापासून दाद आहे. राजांचं चरित्र, अहो काय बोलावं या राजाबद्दल. 100 मंत्रांची शक्ती येणार नाही एवढी शक्ती जेवढी फक्त 3 अक्षर देतात ती 3 अक्षर म्हणजे शिवाजी. बेफाम झालेल्या तरुणाईच्या अश्वाला चारित्र्य आणि नीतीचा लगाम देतात ती 3 अक्षर म्हणजे शिवाजी. शिवाजी हा शब्द मी नेहमी उलटा वाचायला सांगते. शिवाजी हा शब्द आपण जेव्हा उलटा वाचतो तेव्हा तो होतो जीवाशी. शिवाजी म्हणजे कोण तर तुमच्या आणि माझ्या जीवाशी जोडलेली श्वासाची नाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो शिवाजी महाराजांचा इतिहास भल्या भल्यांना ऊर्जा देतो, भल्या भल्यांना प्रेरणा देतो. मी तर असं म्हणते आकाशामध्ये सूर्यच उगवला नसता तर आकाशाचा रंगच कधी कळला नसता. आकाशामध्ये सूर्यच उगवला नसता तर आकाशाचा रंगच कधी कळला नसता. आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर स्वाभिमान या शब्दाचा अर्थ मराठ्यांना कधीच कळला नसता. मराठा हा शब्द मी कुठल्या जातीसाठी वापरत नाही. मराठा म्हणजे कोण? पुढे टाकला पाय मागे न घ्यावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा, दिलेला शब्द कधी न पालटावा, स्मरे नित्य जो मातृभूमीला, मराठा म्हणावे अशा वाघराला. अहो मरेन पण हटणार नाही असा जाना बाणा तो आहे मराठा. महाराष्ट्राच्या मातीवरून प्राण ओवाळून टाकण्याची ज्याची तयारी तो माणूस मराठा. आणि अशा सर्व पराक्रमी मराठ्यांचा इतिहास एका शब्दात सांगायचं झालं तर तो इतिहास म्हणजे शिवाजी. या इतिहासाला सुरुवात करत असताना एक प्रसंग सांगते आणि व्याख्यानाला सुरुवात करते. प्रसंग आहे 1622चा देवगिरीमध्ये घडलेला. निजामशहाचा दरबार सुटलेला होता. सगळे राजे आणि सरदार आपापल्या घराकडे परतत होते. इतक्यात सगळीकडे एकच गोंधळ माजला. आवाज येऊ लागला, खंडागळ्यांचा हत्ती पिसाळला, खंडागळ्यांचा हत्ती पिसाळला. पिसाळलेला हत्ती दिसेल त्याला सोडणे धरून आपटत होता. हवे
चिरडत होता. बघता बघता प्रेतांचे खच पडले, रक्ताचा चिखल झाला आणि हत्तीचं हे उन्मत्त वागणं पाहिलं एका नरसिंहानं, ज्यांचं नाव आहे दत्ताजीराव जाधव, म्हणजे जिजाऊंचे बंधू. हत्तीचं हे उन्मत्त वागणं थांबवण्यासाठी जाधवांनी स्वतःच्या कमरेची समशेर उपसली आणि हत्तीच्या रोखानं ते चालू लागले. जाधव हत्तीच्या रोखानं चालतायत हे दृश्य पाहिलं संभाजी भोसल्यांनी, म्हणजे जिजाऊंच्या चुलत दिराणी, आणि ते ओरडू लागले, दत्ताजी, मुक्या प्राण्यावर वार करू नका, त्याला काबूत आणा, त्याला काबूत आणा. पण संभाजी भोसल्यांचे हे शब्द दत्ताजींच्या कानापर्यंत पोहोचण्यापूर्वीच दत्ताजींची समशेर चाललेली होती आणि हत्तीची सोंड हत्तीच्या धडापासून वेगळी झालेली होती. चित्कार करत हत्ती रक्तामध्ये लोळत होता. पण आपलं बोलणं जाधवांनी का ऐकलं नाही याचा राग भोसल्यांना आला आणि मग संभाजी भोसल्यांनी आपली तलवार उपसली आणि त्यांनी चाल केली दत्ताजी जाधवांवर. दोघांमध्ये लढाई जुंपली, सरशी झाली भोसल्यांची, मारले गेले दत्ताजी जाधव. आपला मुलगा मारला गेला ही बातमी परत जाणाऱ्या लखुजी जाधवांना समजली आणि तडकाफडकी लखुजी परत आले. त्यांनी पहिला वार जर कुणावर केला असेल तर तो केला स्वतःच्या जावयांवर, म्हणजे शहाजीराजे भोसल्यांवर. पण दैव बलवत्तर, वार लागला हातावर, राजे मूर्छित होऊन पडले. दुसरा वार केला लखुजी जाधवांनी संभाजी भोसल्यांवर, संभाजी भोसले मारले गेले. जाधव गेले म्हणून जाधवांची मंडळी रडू लागली, भोसले गेले म्हणून भोसल्याकडची मंडळी रडू लागली. पण याच वेळी जिजामाता स्वतःचा सख्खा भाऊ गेला म्हणून रडल्या नाहीत, स्वतःचा चुलत दीर गेला म्हणून त्या रडल्या नाहीत. त्या देवी समोर गेल्या, हात जोडल्या आणि रडू लागल्या उभ्या नादान महाराष्ट्रासाठी. आणि जिजाऊंच्या तोडून शब्द उमटले, हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, हे उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, ए महाराष्ट्र धर्म रक्षिके आई तुळजा भवानी अंबे, उभ्या महाराष्ट्राला वटणीवर आणणारा पुत्र माझ्या पोटी जन्मास घाल. आणि 19 फेब्रुवारी 1630 साली जिजाऊच्या कुशीमध्ये महाराष्ट्राचा नवा इतिहास जन्माला आला, ज्या इतिहासाचं नाव आहे शिवाजी शहाजी भोसले. अहो, ज्या आईनं पुत्र जन्माला येण्यापोटीच आपला मुलगा हा राजा होणार आहे हे मनाशी दृढ धरून त्याला जन्म दिला, अशी इतिहासातली एकमेव माता जर कोण असेल तर त्या आहेत आऊसाहेब जिजाऊ. ज्यावेळी शिवराय पोटात होते, जिजाऊ गरोदर होत्या, त्यावेळीचं जे वर्णन परमानंदांनी आपल्या शिवभारतामध्ये केलेलं आहे ते खरंच वाचण्यासारखं आहे. काय लिहितात परमानंद, ज्यावेळी जिजाऊ